नमस्कार मित्रांनो, मी वर्षा तुमच्यासाठी गुलाबी थंडीतील सुंदर आणि खुसखुशीत अशी प्रेम कहाणी मी घेऊन येत आहे, जिचं नाव आहे पहिलं प्रेम. मितेशला पाहिलेला तो पहिला क्षण आराध्या विसरणे शक्यच नव्हते. तसे पाहायला गेलो तर आपण सर्वच आपल्या जीवनात अलगद डोकवणारा पहिल्या प्रेमाचा तो पहिला प्रसंग कधीच विसरू शकत नाही. आजच्या सारखे अगदी बिनधास्त दिवस ते नव्हते. तेव्हा एखाद्या मुलाने एखाद्या अनोळखी मुलीशी किंवा एखाद्या मुलीने एखाद्या अनोळखी मुलाशी बोलताना दिसणे हा गल्लीतल्या अनेकांच्या चर्चेचा विषय बनायचा. आणि अशात कुणाची नजर चुकवणे शक्यच नाही. परंतु जे कोणी मित्र मैत्रिणी जमान्याची पर्वा न करता अगदी बिनधास्तपणे चौकात, गार्डनमध्ये, समुद्र किनारी फिरताना दिसायचे, त्यांच्याविषयी मनात एक भीतीयुक्त आदर असायचा. भीती यासाठी की जर आपल्याला कोणी त्यांच्यासोबत पाहिले तर, आणि आदर यासाठी की कुणाचीच पर्वा न करता फक्त आपल्याच विश्वात रममाण राहून प्रेमाचे ते अलगद क्षण वेचण्यासाठी, प्राण तळहातावर घेऊन येणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी त्यांची हिंमत मात्र वाखाणण्याजोगी होती. असंच एक दिवस आराध्या वर्गात जात असताना तो थेट तिच्या नजरेसमोर आला आणि काहीच न बोलता फक्त पाहत राहिला. त्या क्षणी त्या दोघांची डोळे एकमेकांशी संवाद साधण्याच्या तयारीत असतानाच शिखा येऊन टपकली. हे काय ग, आज लवकर निघाली तू? मला सांगायचं तरी. मी तुझ्या घरी गेले तेव्हा काकींनी मला सांगितलं की तू गेली सुद्धा. शिखाने आपले बोलणे एका दमात आराध्या पुढे मांडले. हो ग, आज जरा लवकर आवरलं होतं म्हणून लवकर आली शाळेत. तेवढ्यात शाळेची घंटा वाजली. चल वर्गात जाऊ, प्रार्थना सुरू होईल. शिखा पुढे काही बोलण्याआधीच आराध्याने वर्गाच्या दिशेने आपली पावलं वळली. परंतु तिची नजर क्षणापूर्वी नजरेसमोर उभ्या असलेल्या त्याला शोधत होती. त्या दिवसानंतर आराध्याच्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण तिला मंतरलेला भासत होता. तो कोण होता, कुठल्या वर्गात शिकत होता, त्याचे नाव काय होते हे तिला काहीच माहीत नव्हते. पण ती मात्र त्याच्या दिशेने ओढली जात होती हे मात्र खरं. एकीकडे 10वीची परीक्षा जवळ येत होती तर दुसरीकडे एका अदृश्य ओढीने आराध्या अनोळखी असलेल्या त्याच्यात गुंतत जात होती. एकदा वर्गात बर्वे मॅडम शिकवत असताना तिची नजर सहज उजवीकडच्या खिडकीवर पडली आणि समोरच्या वर्गात पहिल्याच बाकावर बसलेला त्याचे दर्शन झाले. तिने पाहिलं तर तो सुद्धा तिथून तिलाच पाहत होता. आजवर ती ज्याला शाळेत शोधत होती तो पलीकडच्या वर्गातील बाकावर बसलेला पाहून तिला मनोमन खूप आनंद झाला. त्या दिवसानंतर जवळपास वर्गातले सर्वाच विषयांच्या तासाला ती दोघीही एकमेकांना पाहत असायचे. एकदा तर मितेश शाळा सुटल्यावर तिच्या घरापर्यंत मागे मागे येताना आराध्याने पाहिले. तारुण्याच्या उंबरठ्यावर विसवलेल्या त्यांच्या मनात उत्पन्न झालेल्या प्रेमाच्या ओढीने ती दोघेही एकमेकांकडे खेचले जात होते. तरीही त्याच वेळी दोघांना आपापल्या कर्तव्याची जाणीव होती हे मात्र खरे. म्हणून तर केवळ एकमेकांच्या पाहण्यापलीकडे त्यांनी मजल जाऊ दिलीच नव्हती. एव्हाना त्या दोघांचेही मन आपापल्या मनात उमलणारे प्रेम व्यक्त करण्याच्या वेशीवर येऊन ठेपले होते. पण अजूनही कोणीच काहीच बोलायला तयार नव्हते. अखेर हो नाही करता करता शाळेतील शेवटचा दिवस येऊन ठपला. त्या दिवशी निरोप समारंभाच्या वेळी सर्व विद्यार्थी शिक्षकांचा निरोप घेत होते. तेव्हा आपल्या बॅचच्या मित्रमैत्रिणीचा निरोप घेत
आराध्याची नजर मितेशला शोधत होती, पण तो कुठेच नजरी पडत नव्हता. अखेर हताश होऊन ती शिखासोबत घराच्या दिशेने जायला निघाली. तिच्या मनात अजूनही त्याचा विचारच घुमतच होता. शाळेतील सर्वांचा निरोप घेऊन ती मनाने शिखासोबत हळूहळू घराच्या दिशेने चालू लागली होती. 10वीच्या परीक्षेत यंदा चांगले गुण मिळवायचे आहे. मग पुढील तयारी, आईवडिलांच्या अपेक्षा, या सर्व गोष्टी तिच्या मनात रुंजी घालत होत्या. तेवढ्यात असा आवाज कानावर पडला. आराध्या आणि शिखा तो आवाज ऐकून जागीच थबकल्या. त्यांनी मागे वळून पाहिले तर मितेश त्यांच्याच दिशेने चालत येत होता. का ते त्यांनाही माहीत नव्हते, पण पुढील येणाऱ्या त्या गोड क्षणाची साक्ष मात्र त्या दोघांची मने एकमेकांना देत होती हे खरे. मित्रांनो, ही कथा कुठे ना कुठेतरी आपल्याच जीवनाच्या अवतीभोवती फिरत असल्याचे जाणवले. आपण सर्वजण या कथेतील पात्रांप्रमाणे कधी ना कधी आपल्या पहिल्या प्रेमाचा प्रवास अनुभवला असेलच, जो आजही आपल्या मनात कायमचा कोरला गेलेला आहे, एक गोड आठवण म्हणून, नाही का?